या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अनुष्का तिच्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असते तर सावित्री तिच्यावर लक्ष ठेवून तिथेच उभी असते। त्यानंतर मग अनुष्का सावित्रीला म्हणते की तुम्ही किती वेळ इथे अशा उभ्या राहणार आहात, तुम्ही प्लीज जा इथून। मात्र सावित्री म्हणते की नाही अनुष्का मॅडम, मला अहिल्या मॅडमने तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे, त्यामुळे मी इथेच थांबणार। आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की ठीक आहे, जशी तुमची इच्छा। त्यानंतर ती मनाशी विचार करू लागते की जोपर्यंत ही सावित्री येथून जाणार नाही तोपर्यंत मला काही बाहेर पडता येणार नाही, काहीतरी करायलाच हवं। आणि मग ती सावित्रीला पाणी आणायला सांगते तर सावित्री म्हणते की तुमच्या खोलीमध्ये पाणी आणून ठेवलंय। तर अनुष्का म्हणते की ठीक आहे, मग निदान ते तरी मला द्या। त्यामुळे सावित्री ते पाण्याचं ग्लास आणायला जाते तर अनुष्का पाठीमागून तिच्यावर हल्ला करते आणि डोक्यावर जोराचा वार झाल्यामुळे सावित्री बेशुद्ध पडते। आणि मग अनुष्का तिला बाथरूममध्ये घेऊन जाते आणि मग ती सावित्रीचे कपडे घालूनच बाहेर येते। दुसरीकडे दिशाने हरीश आणि त्या साईला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलेले असते आणि मग तिचा माणूस त्या खोलीमध्ये ऑक्सिजन मशीन ठेवून निघून जातो। त्यानंतर दिशा त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांना म्हणू लागते की मला असं वाटलं होतं की तुम्हाला इथे बंद केल्यावर मला मजा येईल, पण मला मजा येतच नाहीये, त्यामुळे आता मी तुमच्याशी एक खेळ खेळणार आहे। आणि ते ऐकून हरीश घाबरूनच नाही म्हणतो तर अनुष्का म्हणत असते की अरे काय हरीश, तू आधीच नाही नाही का म्हणतोय, काही झालं तरी तुला हा खेळ खेळावाच लागेल। आणि मग ती त्या हरीशला सांगू लागते की बघ, तुला ही ऑक्सिजन मशीन दिसते ना, त्यावर एक मास्क ठेवला आहे, आता लोक दोन आहेत पण मास्क मात्र एकच, त्यामुळे खेळात मजा येणार। आणि मग ती हरीशला सांगते की आता मी इथून निघून जाणार आणि मग त्यानंतर या रूममध्ये विषारी धूर येणार, त्या धुरामुळे तुमच्या दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होणार आणि मग तुम्ही ऑक्सिजन मशीनकडे धाव घेणार, पण तिथे तर एकच ऑक्सिजन मास्क आहे, मग तुम्ही काय कराल? हा मुलगा तुला मास्क देईल आणि तू मात्र त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करशील, मग मला खरंच खूप मजा येईल। आणि ते ऐकून हरीश तिला विनंती करत म्हणतो की अनुष्का मॅडम, हवं तर तुम्ही मला मारून टाका पण माझ्या साईला बाहेर घेऊन जा। पण अनुष्का काही ऐकत नाही आणि मग ती हसतच तेथून निघून जाते आणि ती बाहेर गेल्यावर लगेच त्या रूममध्ये विषारी धूर सोडला जातो आणि त्यामुळे हरीशला आणि साईला खूप त्रास होतो। हरीश पटकन साईला तो मास्क देतो आणि दिशाला दरवाजा उघडण्याची विनंती करतो। मात्र दिशा खिडकीतूनच हा सगळा प्रकार बघत असते आणि हसत असते। तर हरीशने साईला दिलेला तो मास्कसुद्धा खूप मोठा असतो, त्यामुळे त्यालाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो। दुसरीकडे अहिल्या श्रीकांत बोलत असतात। श्रीकांत अहिल्याला सांगत असतो की आत्तापर्यंत पारूने आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे ती जे काही सांगते ते खरं असेल असं मला वाटतं। तर अहिल्या म्हणते की हो श्रीकांत, मात्र तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अनुष्कावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे आणि ती आपल्या घरची होणारी सून आहे, त्यामुळे काय खरं काय खोटं ते मला कळत नाहीये। खरंच देवाने मला कोणत्या धर्मसंकटात पाडलंय काय माहिती। कितीही विचार केला ना तरी अनुष्का दोषी असेल असं माझं मन मानायला तयारच नाही। आणि त्यावेळी श्रीकांत तिला समजावतो की हे बघ अहिल्या, जास्त विचार करू नको, हळूहळू सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, तू शांत राहा। आणि तितक्यात अनुष्का सावित्रीच्या वेशात त्या ठिकाणी येते। ती पाठमोरी असल्यामुळे ही गोष्ट या दोघांच्या लक्षात येत नाही। श्रीकांत तिच्याकडेच पाणी मागतो आणि त्यामुळे अनुष्काला किचनमध्ये जावं लागतं। दुसरीकडे साईची तब्येत खूप बिघडलेली असते। हरीश मोठमोठ्याने ओरडून दिशाला सांगत असतो की दिशा, त्याच्या मापाचा मास्क दे, नाहीतर त्याला बाहेर घेऊन जा, पण दिशा काही ऐकत नाही आणि मग तो साई बेशुद्ध पडतो। दुसरीकडे अनुष्का किचनमध्ये असते, ती खूप चिडलेली असते। ती म्हणत असते की मी या अहिल्याला जितका लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तितकेच ती माझ्या मार्गात अडथळे निर्माण करते, असं वाटतं की तिला आत्ताच्या आत्ता मारून टाकावं। आणि मग ती तेथीलच एक सुरी हातात घेते, पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते। ती अनुष्काला विचारते की अनुष्का, हे काय करतेस तू सर्वंटची साडी का नेसली आहे? आणि त्यावेळी अनुष्का नाटक करत म्हणते की दामिनी मॅम, या घरामध्ये घरच्या सुनांपेक्षा सर्वंटला जास्त किंमत आहे, त्यामुळे मी विचार केला की मी सुद्धा सर्वंटच बनते, निदान त्यामुळे तरी अहिल्या मॅडम माझ्यावर विश्वास ठेवतील, माझं कौतुक करतील। आणि ते ऐकून दामिनी हसतच म्हणते की अगं अनुष्का, हा प्रयत्न मी सुद्धा केला होता पण काही उपयोग झाला नाही, अहिल्या वहिनींनी मला वाटेल तसं वागवलं। आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की अहिल्या मॅमच्या मनात काय सुरू आहे हे आपल्याला कोणालाही कधीच कळणार नाही, पण जाऊ द्या, निदान त्यांनी मला थोडी जरी रिस्पेक्ट दिली ना तरी खूप आहे माझ्यासाठी। आणि ते ऐकून दामिनी म्हणते की मग मी सुद्धा अशीच सर्वंटची साडी नेसते आणि ती पटकन तेथून निघून जाते। तर अनुष्का तेथून बाहेर कसं पडायचं याचाच विचार करत असते।
दुसरीकडे साईचा मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळे हरीश खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की दिशा, मी तुला जिवंत सोडणार नाही. मात्र मग त्यानंतर त्या विषारी धुरामुळे हरीश देखील बेशुद्ध पडतो. दुसरीकडे हरीशच्या लोकेशनपर्यंत पारू आणि आदित्य पोहोचलेले असतात आणि ते हरीशचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे खिडकीच्या बाहेर उभ्या असणाऱ्या अनुष्काला असं वाटतं की साईचा आणि हरीशचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती म्हणते की अरे यार, हे लगेच कसे काय मेले, मला मजासुद्धा आली नाही. आणि मग ती तिच्या माणसांना सांगते की त्या दोघांनाही घेऊन जंगलात नेऊन टाक, निदान प्राण्यांना नाश्ता दिल्याचं मला पुण्य तरी भेटेल. पण त्यावेळी हरीश जिवंतच असतो. तर अनुष्काचा तो माणूस त्या दोघांनाही बाहेर घेऊन येतो. इकडे पारू आणि आदित्य त्या ठिकाणी हरीशचा शोध घेत असतात, पण त्यांना काही हरीश सापडत नाही. तर इकडे अनुष्काचा तो माणूस साईला बाहेर नेऊन टाकतो आणि त्यानंतर हरीशला तिच्यासमोर घेऊन येतो. दिशा त्याला सांगत असते की याला इथे जास्त वेळ ठेवू नको, नाहीतर त्याच्या बॉडीचा वास येईल, बाहेर नेऊन टाक कुठेतरी. आणि ते ऐकून तो माणूस हरीशला ओढतच घेऊन जात असतो, पण तितक्यात हरीश डोळे उघडतो आणि लाथ मारून त्या माणसाला खाली पाडतो आणि तिथेच असणारा सुरा घेऊन तो दिशाच्या गळ्याला लावतो. त्यानंतर तो त्या माणसाला धमकी देतो की निघ इथून, नाहीतर हिला मारून टाकेल. त्यामुळे तो माणूस तेथून पळून जातो. तर दिशा म्हणत असते की अरे हरीश, काय करतोय तू, हे माझी काही चूक नाही आहे. तुझं ते छोटं पार्सल गेलं, त्यात तुझी चूक आहे, कारण तू त्याला प्रॉपर मास्क नाही लावला. तर हरीश म्हणत असतो की दिशा, मी तुला जिवंत सोडणार नाही, तू खरंच खूप मोठी चूक केली आहे. आणि मग तो दिशावर वार करणार इतक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि हरीशवर गोळी झाडते आणि त्यामुळे हरीश जागीच मरण पावतो. तर दिशा हसतच अनुष्काकडे बघत असते, पण अनुष्का तिच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की झाले का तुझे सगळे खेळ खेळून, किती वेळा सांगितलंय मी तुला, एकदा जो काही आहे तो विषय संपवून टाकायचा, तुला मात्र असे खेळ खेळत बसायचे असतात. आणि त्यावेळी दिशा हसतच म्हणते की एकदाच जर त्या माणसांना संपवलं तर काय मजा आहे, आपल्या शत्रूला असं खेळवण्यात मला खरंच खूप मजा येते. पण ते ऐकून अनुष्का चिडून म्हणते की तुझ्या या खेळांमुळे त्या अहिल्याचा माझ्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. तिने त्या घरामध्ये मला कोंडून ठेवलं होतं, शेवटी मला त्या सावित्रीच्या वेशात इथे यावं लागलं, कळतंय का तुला. मात्र तरीही दिशा म्हणत असते की काळजी करू नको गं. मात्र मग अनुष्का त्या हरीशवर अजून 2 गोळ्या झाडते आणि म्हणते की आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे. तर दुसरीकडे अहिल्या पारूच्या आणि अनुष्काच्याच बोलण्याचा विचार करत असते. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येत तिला विचारते की आई, काय चाललंय तुमचं, तुम्ही इतका का विचार करताय. श्रीकांतही अहिल्यासोबत बोलतो. तर अहिल्या म्हणत असते की पारू जे काही बोलत होती ना, त्यात तथ्य आहे असं मला वाटतं. पण मग प्रिया म्हणते की तुम्ही असं कसं बोलू शकता आई, त्या पारूवर विश्वास दाखवणं म्हणजे अनुष्कावर अविश्वास दाखवणं, ती आपल्या घरची होणारी सून आहे, तुम्ही असं कसं बोलू शकता. पण अहिल्या म्हणते की प्रिया, कधी कधी गोष्टी जवळून नाही तर लांब जाऊन पाहायच्या असतात, तिराहितासारख्या. म्हणजे मग अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. आत्तापर्यंत आपल्या घरात जे काही घडतंय ना, त्याचा जर तू शांतपणे विचार केला ना, तर तुलासुद्धा पारूचं म्हणणं पटेल. तितक्यात मग दामिनी सर्वंटसारखी साडी नेसून त्या ठिकाणी येते आणि अहिल्याला विचारते की वहिनी, मी कशी दिसते. पण त्यामुळे अहिल्या तिच्यावर खूप चिडते. तर दामिनी म्हणते की वा वहिनी, म्हणजे तुमच्या सुनेने ही साडी नेसली तर ते चालतं तुम्हाला, तुम्ही तिचं कौतुक करता आणि मला मात्र सतत ओरडत असता. ते ऐकून अहिल्या विचारते की काय बोलतेस तू. आणि मग दामिनी तिला सांगते की ती अनुष्का अशी साडी नेसून घरभर वावरत आहे, तुम्ही तिला तर काहीच बोलला नाहीत, मग मला कशाला ओरडता. आणि ते ऐकून अहिल्या, श्रीकांत, प्रिया यांना धक्काच बसतो. श्रीकांतला आठवतं की त्याने मगाशी ज्यांना पाणी आणायला सांगितलं होतं ती अनुष्काच होती. आणि मग अहिल्या, प्रिया आणि ती दामिनी धावतच अनुष्काच्या खोलीत जातात. तितक्यात श्रीकांतला एक कॉल येतो आणि तो घरातून बाहेर पडतो. इकडे खोलीत आल्यावर अनुष्का त्या ठिकाणी नसते. त्यामुळे अहिल्याच्या लक्षात येतं की पारू जे काही बोलत होती ते खरं होतं. पण तितक्यात त्यांना बाथरूममधून आवाज येतो. त्यांना असं वाटतं की अजूनही अनुष्का तिथेच आहे, पण तिथे सावित्री असते आणि तिची अवस्था बघून त्यांना धक्काच बसतो. प्रिया पटकन सावित्रीला पाणी देते. अहिल्या तिची विचारपूस करत काय झाले हे विचारते आणि मग सावित्री सांगू लागते की अहिल्या मॅडम, अनुष्का मॅडम माझ्याशी खूप वाईट वागल्या, तुम्ही मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, म्हणून मी इथे थांबले होते. पण त्यांनी माझ्याकडे पाणी मागितलं आणि मग माझ्यावर वार केला. त्यांनी मला बेशुद्ध केल्यानंतर काय घडलं मला माहीत नाही, पण जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला खूप त्रास होत होता, काय घडले कळत नव्हतं. नंतर बघितलं तर त्यांचे कपडे माझ्या अंगावर होते आणि हे सगळं ऐकून अहिल्या तर खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू ज्या ठिकाणी हरीश मृत्युमुखी पडलेला असतो तिथपर्यंत पोहोचतात.
पण तोपर्यंत दिशा आणि ती अनुष्का तेथून निघून गेलेल्या असतात. आणि मग जेव्हा हरीशचा मृत्यू झाला ही गोष्ट आदित्य घरी सांगतो तेव्हा तर अहिल्या अजून चिडते. पण मग तितक्यात पारूला तिच्या वडिलांचा कॉल येतो आणि ते जे काही सांगतात ते ऐकून पारू तर खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.